नमस्कार, मी एके सर. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. केडीएमसीची एक्झाम आपल्याला 9 तारखेला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि मी आधीच्या लेक्चरमध्ये स्ट्रॅटेजीच्या लेक्चरमध्ये देखील सांगितलं होतं की 2 असे सब्जेक्ट आहेत की जे तुम्हाला केडीएमसीच्या एक्झामसाठी खूप खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यातील पहिला म्हणजे तुमचा रिझनिंग आणि दुसरा म्हणजे तुमचा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. ओके, आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ऑलरेडी भरपूर विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केलेला आहे, त्यामुळे इथे त्याचा पोस्टर टाकलेलं नाहीये. पण जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट परचेस करायचा आहे, फक्त 150 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येतोय आणि ते म्हणजे रिझनिंग. ठीक आहे, आता रिझनिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 10 टॉपिक त्या ठिकाणी करायचे आहेत. ओके, तर त्यातील आजचा एक जो टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे, आता कोणकोणते 10 टॉपिक आहेत जे आपल्याला ह्या एक्झाम मध्ये कंपल्सरी आहेत. ओके, तर केडीएमसीच्या एक्झाम मध्ये पहिले 8 टॉपिक म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन, डिरेक्शन्स, अरिथमेटिक रिझनिंग, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन, याला सिलोजिझम म्हटलं जाईल. ठीक आहे, एनॉलॉजी, नंबर सिरीज, एवढे जे 8 टॉपिक आहेत हे तुमच्या केडीएमसीच्या एक्झाम साठी आहेत. ओके, हे 8 टॉपिक आणि प्लस पुढचे 2 टॉपिक कॅलेंडर आणि ब्लड रिलेशन हे तुमचा मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी त्या ठिकाणी उपयुक्त आहे. ओके, असा दोघांसाठी कंबाईन असा एक कोर्स आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्याची फीस आहे फक्त आणि फक्त 49 रुपये. ठीक आहे, आता शेवटचे 5-6 दिवस राहिले म्हणून या ठिकाणी ही फीस आपण एवढी कमी त्या ठिकाणी केलेली आहे. आता यामध्ये या कोर्समध्ये जर तुम्ही बघितलं तर काही जे लेक्चर आहे हे ऑलरेडी रेकॉर्ड केलेले लेक्चर आपण त्यामध्ये टाकणार आहोत. जसे की तुमच्याकडे असेल कॅलेंडर असेल, ओके, ब्लड रिलेशन असेल, ओके, सिलोजिझम असेल आणि त्यानंतर डिरेक्शन असेल. ओके, आणि अरिथमेटिक रिझनिंग म्हणजे काय, तुमचं ऍप्टिट्यूडच आहे. ऍप्टिट्यूडचे 2 जे सेशन होते जे आपण युट्यूबवर घेतले होते तेच त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे. आणि बाकीचे जे 4-5 टॉपिक राहिलेले आहेत आता त्याचे जसं की डेटा इंटरप्रिटेशन असेल, डिसिजन मेकिंग असेल, नंबर सिरीज असेल, आर्ग्युमेंट्स असतील, हे सगळे नवीन रेकॉर्ड करून त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत. ओके, तर पुढच्या 2-3 दिवसामध्ये राहिलेले सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी येऊन जातील. पण आता तुम्हाला अभ्यास स्टार्ट करायचा असेल तर हा कोर्स लवकर घ्या. जे अपलोड केलेलं आहे त्याचं लगेच अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला सुरू करायचा आहे. इन शॉर्ट आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्या छोट्याशा एका कोर्समध्ये आपण पाहणार आहोत, जे की दोन्हीही एक्झामसाठी खूप खूप महत्त्वाचं असणार आहे आणि डायरेक्टली 15 प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात. ओके, त्यासोबतच दुसरं सरप्राईज तुमच्यासाठी आहे आणि ते म्हणजे करंट अफेअर. ठीक आहे, आता केडीएमसीची एक्झाम आपल्याला द्यायची आहे, 9 तारखेला एक्झाम आहे, म्हणजे आपल्याला जवळजवळ ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत त्या ठिकाणी करंट अफेअर करायचं आहे. ओके, तर साधारण 4 महिन्याचं करंट अफेअर या ठिकाणी आपण केलं पाहिजे. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, म्हणजे मे पासून, समजतंय ना, मे पासून ऑगस्ट पर्यंतचं जे करंट अफेअर आहे ते देखील तुम्हाला फक्त 49 रुपयात एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जायचंय लगेच ऍप्लिकेशनवर आणि हे दोन्ही कोर्सेस परचेस करायचे. एक्झामला जाऊपर्यंत हे तुम्हाला पाहत राहायचं आहे. आतापर्यंत काही केलेलं नाही, काही टेन्शन घेऊ नका. रिझनिंग देखील तुमचं कव्हर होईल. तुम्हाला मॅक्झिमम टाइम त्या रिझनिंग साठी द्यायचा आहे आणि तेवढाच टाइम तुम्हाला करंट अफेअर साठी देखील द्यायचा आहे. आतापर्यंतची कोणती एक्झाम घ्या तुम्ही मागं, आपण जे करंट अफेअर घेतलं मॅक्झिमम क्वेश्चन्स त्यातूनच आलेले आहे. सगळेचे सगळे क्वेश्चन्स येत नसतात. ओके, पण मॅक्झिमम जे क्वेश्चन्स आहेत या आपल्याच कंटेंट मधून तुम्हाला दिसतील. वेगळा कोणताही सोर्स तुम्हाला रेफर करायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. ठीक आहे, चला आपलं हे इंटरेस्टिंग सेशन या ठिकाणी आपण सुरू करतोय. डेटा इंटरप्रिटेशन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर 3-4 टाइप आहेत डेटा इंटरप्रिटेशनचे, ते सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. आता समजून घ्या, ज्यावेळेला आपण डेटा इंटरप्रिटेशन बद्दल बोलतो त्यावेळेला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे क्वेश्चनची लेंथ भरपूर असते. एवढा मोठा क्वेश्चन आहे. ओके, तर सगळ्यात मोठं जे टास्क आहे ते म्हणजे क्वेश्चन रीड करणं. क्वेश्चन अवघड असतात का? अजिबात नाही. क्वेश्चन एकदम सिंपल असतात, पण सगळ्यात पहिले डोक्यात हे घालायचंय की क्वेश्चन रीड करायचं आहे. भरपूर वेळा एक्झाम मध्ये काय होतं, टाइम कमी असतो, मग क्वेश्चन रीड करतानाच विद्यार्थी त्याला स्किप करून टाकतो, जाऊ दे हे काय माझ्याकडून होणार नाही आणि मग मी क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही. असं करायचं नाही. सगळ्यात प्लस पॉइंट या ठिकाणी हा असतो की क्वेश्चन तुमचा सिंपल असतो, पण तुम्हाला रीडिंग करणं फार गरजेचं असणार आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला डोक्यात ठेवायचे, डोकं तुम्हाला शांत ठेवावं लागणार आहे. डेटा इंटरप्रिटेशन दिसलं की डोकं एकदम शांत, पहिल्या लाईन पासून वाचत जायचे, ऑटोमॅटिकली तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, चला सुरू करतोय आपण आपला क्वेश्चन नंबर 1. काय म्हटले बघा, स्टडी दी फॉलोइंग ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. ठीक आहे, आता काय म्हटले बघा, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सन रेज रिसिव्ड इन 1 मिनिट, म्हणजे हे जे काय तुम्हाला दिलेलं आहे हे 1 मिनिटासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल सन रेज रिसिव्ड इन 1 मिनिट इज इक्वल टू 3600 युनिट. काही टेन्शन घेऊ नका, इकडे बघा मी तुम्हाला समजून सांगतो. काही नाही, क्वेश्चन समजून घ्यायचा आहे.
आपण पृथ्वीवर आहोत. ओके, सन तिकडून तुमचे सनरेज पाठवते. त्या सनरेज मध्ये एवढे कॉन्स्टिट्युएंट आहेत. IR आहेत, UV आहे, गॅमा आहे, मायक्रोवेव्ह, एक्स रे, अल्फा आणि रेडिओ आणि बेटा रेज. ठीक आहे, एवढे त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट आहे. त्या प्रत्येकाचं पर्सेंटेज दिलंय. आता एका मिनिटामध्ये किती युनिट येत आहेत? 3600 युनिट येत आहेत. एका मिनिटामध्ये सन कडून किती युनिट येत आहेत? 3600. मग त्यातील 10% IR असेल, त्यातील 18% UV असेल, त्यातील 12% गॅमा असेल, 15% मायक्रोवेव्ह असतील, 20% एक्स रेज असतील, 8% अल्फा वेव्ह असतील आणि 12% रेडिओ वेव्ह आणि त्यासोबतच 5% तुमचे बीटा रेज असतील. काही नाही, काही दिलेलं नाही. झालं आपलं रीड करून, एवढं त्यांनी दिले. मग आता याच्यावर आधारित तुम्हाला काय करायचंय? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे एका मिनिटासाठी हा डेटा दिलेला आहे. पहिल्या लाईन मध्ये ते सांगितलं एका मिनिटामध्ये किती युनिट येतात? 3600 युनिट येतात. आणि मग त्या एका मिनिटामधील 3600 जर युनिट येत असतील तर प्रत्येकाचा पर्सेंटेज या ठिकाणी दिलेलं आहे. आता काय म्हटले बघा, काय म्हटले बघा, इफ द ह्युमन बॉडी विथस्टँड अ मॅक्झिमम 9000 युनिट्स ऑफ IR रेज. याचा अर्थ समजून घ्या. व्हेन एक्सपोज टू सन कंटिन्युअसली. काही टेन्शन नाही घ्यायचं. एखादा माणूस जर उभा आहे, मग त्याची ह्युमन बॉडी किती IR रेज किंवा किती युनिट IR त्या ठिकाणी काय करणार आहे? विथस्टँड करणार आहे किंवा रेजिस्ट करणार आहे, तर ते 9000 आहे. 9000 एवढे काय करणार आहे? तो त्या ठिकाणी रेजिस्ट करणार आहे. ठीक आहे, एवढे IR रेज त्या ठिकाणी तो रेजिस्ट करणार आहे. मग आता खाली काय म्हटले? देन व्हॉट इज द मॅक्झिमम टाइम that anyone can stand in the sun without crossing the threshold limit of IR rays. मग आता हा जो माणूस आहे, हा जर मी सन रेज मध्ये उभा केला तर हा जास्तीत जास्त किती विथस्टँड करू शकतो? 9000 युनिट त्या ठिकाणी विथस्टँड करू शकतो किंवा रेजिस्ट करू शकतो. ओके, मग हा किती वेळ उन्हात उभा राहू शकतो? मग आपल्याला काढता येईल ना. एका मिनिटामध्ये 3600 युनिट येतात. एका मिनिट मध्ये तुमचे किती युनिट येत आहेत? 3600 युनिट येत आहेत. ओके, सगळे मिळून, बरोबर ना. मग IR चे त्याच्या एका मिनिटामध्ये किती आहेत? IR जो आहे हा 10% आहे. समजतंय ना. मग 1 मिनिट समजून घ्या. 1 मिनिट मध्ये IR किती पाठवतोय रे? टोटल 3600. 3600 चे 10%, 10 डिवायडेड बाय 100, बरोबर ना. हे 10% झालं. कशाच्या? 3600च्या. 3600च्या 10%. मग किती आलं? हा एक शून्य गेला, हा एक शून्य, हे दोन शून्य कट झाले. 36 गुणिले 10 म्हणजे किती आलं? 360 युनिट कशाचे येतात? IR चे येतात. किती मिनिटात? एका मिनिटमध्ये. एका मिनिटमध्ये IR चे 360 युनिट येतात. मग त्याला किती रेजिस्ट करायचे? 9000 ना. मग 9000 एका मिनिटामध्ये 360 पाठवतोय, बरोबर ना. मग 9000 युनिट साठी किती वेळ लागेल? तर तुमचा 9000 डिवायडेड बाय किती आहे तुमचा? 360, एवढे मिनिट लागतील. मग हा एक शून्य, हा एक शून्य गेला. 9 × 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36. 4 ने भाग गेला. वरती किती राहिले तुमचे? 100 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती? 25 मिनिटचा त्या ठिकाणी वेळ लागणार आहे. एवढं सिंपल आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन रीड करायचा व्यवस्थितपणे. क्वेश्चन रीड केला की संपलं. आणि समजून घ्यायचं. क्वेश्चन रीड करायचं, समजून घ्यायचं, पेन चालवायचं आहे. ठीक आहे, आणि थोडं डोकं शांत ठेवून डोकं देखील चालवायचं. ठीक आहे, तुमचा क्वेश्चन ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. याबद्दल माझ्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट नसेल. काय सांगितलं होतं? 9000 युनिट एवढे IR रेज तुमची ह्युमन बॉडी रेजिस्ट करते, बरोबर ना. सो एका मिनिटामध्ये किती करतोय तो? 10%. 3600चा 10% म्हणजे 360 आलं. हे एका मिनिटामध्ये तेवढे येतात. ओके, बरोबर ना. एका मिनिटात 360 युनिट येतात. मग 9000 कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल? सो 9000 डिवायडेड बाय 360 ते किती येणार आहे? 25 मिनिट त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2, डेटा सगळा सेम परत. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये म्हटलंय काय बघा, काय विचारलंय बघा. द अमाउंट ऑफ UV rays received in 5 minutes is how many times the amount of IR rays received in 2 minutes. म्हणजे दोघांचा रेशो घ्यायचा आहे. काही टेन्शन नका घेऊ. इथे बघा काय म्हटलंय त्यांनी? UV म्हटले किती मिनिटासाठी? 5 मिनिट साठी म्हटले. ठीक आहे, डिवायडेड बाय काय म्हटले? IR म्हटले. IR पण किती मिनिटासाठी? 2 मिनिट साठी. ह्या दोघांचा रेशो घ्यायचा आहे. काही टेन्शन नका घेऊ. एकाच मिनिटात दाखवतो. इकडे बघा, 5 मिनिट 2 मिनिट सोडून द्या. UV रेज एका मिनिटामध्ये किती येतात रे? बघा, टोटल जे युनिट आहे हे 3600 येतात एका मिनिटामध्ये. त्यातील UV किती आहे रे? UV 18% आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये 18% याचे हे काय आहे? UV आहे. म्हणजे 18% कसं लिहिणार मी? 18 डिवायडेड बाय 100. कशाच्या? 3600च्या. हे एका मिनिटामध्ये येते. पण आपल्याला किती मिनिटासाठी पाहिजे? 5 मिनिटसाठी पाहिजे. म्हणजे 5 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे ना.
सेकंड. आता आयर रेज एका मिनिटासाठी किती येतात रे? मगाशी सांगितलं 10% ऑफ व्हॉट 3600 म्हणजे 10 डिवायडेड बाय व्हॉट 100 कशाचे रे 3600. ओके, हे एका मिनिटासाठी येतात, पण आपल्याला किती मिनिटासाठी पाहिजे? 2 मिनिटसाठी पाहिजे. दोघांचा रेशो घ्यायचा आहे. 3600 3600 झाले कॅन्सल, हा 100 झाला कॅन्सल, या दोन्हीला डिवाइड केले किती आलं? 9 आलं. म्हणजे किती आलंय? 9 गुणिले 5 डिवायडेड बाय व्हॉट 10. 9 5 45 भागिले 10 म्हणजे किती? 4.5. म्हणजे हा जो आलाय बरोबर ना, UV 5 मिनिटासाठी इज इक्वल टू 4.5 टाइम्स व्हॉट IR किती मिनिटासाठी? 2 मिनिटासाठी. म्हणजे आन्सर तुमचं किती असणार आहे? 4.5 त्या ठिकाणी असणार आहे. एकदम सिंपल आहे, समजून घ्यायचे आणि हळूहळू त्या ठिकाणी काय करायचं? आपल्याला पुढे जायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 काय म्हटले बघा. व्हॉट वुड बी दी अमाउंट ऑफ गॅमा रेज रिसिव्ड इन 1 मिनिट. अरे एका मिनिटात गॅमा रेज किती येतील? एका मिनिटामध्ये टोटल युनिट तुमचे 3600 येत आहेत. ओके, त्यातील गॅमाचा पर्सेंटेज किती आहे? 12%. मग एका मिनिटामध्ये गॅमा किती? 12% म्हणजे 12 डिवायडेड बाय 100 कशाच्या? 3600च्या. हे 2 शून्य तुमचे काय झाले? गेले. बरोबर, 12 पंचे 60 12 72. इथे तुमचे किती आले? 12 72 म्हणजे हा 2 आला, इथे 7 हातचे आले. ओके, 12 12 12 24 12 36 36 आणि 6 34 38 39 40 41 42. ठीक आहे, म्हणजे किती आला तुमचा? हा 43. ठीक आहे, हा तुमचा आला 432. ओके, 12 12 12 24 32 36 36 आणि 6 तुमचे 42 झाले आणि 1 म्हणजे 43. ओके, 432 हे तुमचं काय आलेलं आहे? त्या ठिकाणी आन्सर आलेला आहे. एवढे युनिट कशाचे येत आहे? त्या ठिकाणी गॅमाचे एका मिनिटामध्ये येत आहे. पण आता इथे जर तुम्हाला विचारलं असतं की 5 मिनिटात किती, मग एका मिनिटात जर एवढे आले तर 5 मिनिटामध्ये काय? 5 ने तुम्हाला काय करावं लागेल? मल्टिप्लाय त्या ठिकाणी करावं लागेल. क्लिअर? चला क्वेश्चन नंबर 4. हाऊ मच अमाउंट ऑफ मायक्रोवेव्ह रिसिव्ड इन 4 मिनिट. आता 1 मिनिटासाठी काढू. ठीक आहे, मायक्रोवेव्ह सगळ्यात पहिल्यांदा 1 मिनिटासाठी काढूयात. कुठे मायक्रोवेव्ह? 15% आहे. एका मिनिटात 15%. 15% म्हणजे काय? 15 डिवायडेड बाय 100 कशाच्या रे? 3600च्या. ठीक आहे, हा सो काय करायचंय? यांनी याला काय केलं? 2 2 शून्य त्या ठिकाणी गेले. ओके, 15 1 15 15 दुने 30 त्याच्यानंतर 45 किती येतं? 90 नाही, 6चा भाग जातो म्हणजे 90 चा जातोय. ठीक आहे, 45 आणि 9 किती आले तुमचे त्या ठिकाणी? 54 त्या ठिकाणी आले. हे 1 मिनिटासाठी आले, तुम्हाला 4 मिनिटसाठी पाहिजेत. ओके, म्हणजे हा 0 ऍज इट इज. 400 किती? 16 एक हातचा आला, 4 पंचे 20 आणि 21 2160 एवढे युनिट 4 मिनिटामध्ये कशाचे मिळणार आहे? मायक्रोवेव्हचे त्या ठिकाणी मिळणार आहे 2160. क्लिअर? काही अवघड नाहीये, काही रॉकेट सायन्स नाही. आता हा झाला तुमचा टाइप 1 की यामध्ये तुम्हाला काय देणार आहे? हा पाय चार्ट त्या ठिकाणी देणार आहे. अशामध्ये काहीतरी व्हॅल्यू चेंज होतील. ओके, आता वेगवेगळ्या त्या ठिकाणी काहीतरी विचारलं जाऊ शकतं. क्लिअर? आता नेक्स्ट आहे तुमच्याकडे, तुम्हाला असे काहीतरी बार चार्ट त्या ठिकाणी दिले जातील आणि यावरून तुम्हाला काही क्वेश्चनचे आन्सर्स त्या ठिकाणी करायचे आहेत. काही रॉकेट सायन्स नाही. 2 मिनिट फक्त मला वेळ द्या. एकदा क्वेश्चन रीड करतो, तुम्हाला समजून सांगतो, सगळं तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. त्याच्या आधी देखील तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात आणि स्वतः सॉल्व्ह करण्याचा त्या ठिकाणी ट्राय करू शकता. ठीक आहे, चला काय म्हटलंय बघा. क्वेश्चन 5 to 7 या ठिकाणी आपल्याला पाहिजे. स्टडी दी फॉलोइंग बार चार्ट केअरफुली अँड आन्सर दी क्वेश्चन्स गिवन बिलो. आणि त्याचे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहे. द बार डायग्राम शोज the number of students who opted for the different subjects in the year 2019 and 20. काय टेन्शन नका. ऑप्टेड म्हणजे काय? कोणत्या किती विद्यार्थ्यांनी कोणता सब्जेक्ट त्या ठिकाणी घेतलेला आहे 2019 आणि 20. जर फेंट मध्ये जर बघितलं तर 2019 आहे आणि जर हे डार्क मध्ये जर बघितलं तर 2020 आहे. समजून घ्या. आता इंग्लिश जो हा सब्जेक्ट आहे बरोबर, हा फेंट म्हणजे काय? 2019. 2019 ला 70 विद्यार्थ्यांनी आणि 2020 ला 80 विद्यार्थ्यांनी. मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे 2019 ला 100 विद्यार्थ्यांनी आणि 2020 ला 80 विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे 90 विद्यार्थ्यांनी 2019 मध्ये घेतला, 70 विद्यार्थ्यांनी 2020 मध्ये घेतला. केमिस्ट्री बद्दल जर बोलायचं म्हणलं 2019 मध्ये 70 विद्यार्थ्यांनी आणि 2020 मध्ये 60 विद्यार्थ्यांनी. बायोलॉजी मध्ये जर बोलायचं म्हटलं तर 80 विद्यार्थ्यांनी 2019 मध्ये घेतला आणि 50 विद्यार्थ्यांनी 2020 मध्ये घेतला. हा डेटा फक्त तुम्हाला रीड करता आला पाहिजे. क्लिअर? हा आता बघा, म्हणजे इथे लक्षात ठेवा, जो फेंट कलर आहे बरोबर ना, जो फेंट कलर आहे म्हणजे हा 1 नंबरचा, मे बी तुम्हाला बोर्डवर दिसते माझ्यामध्ये दिसते. ओके, हा फेंट जो कलर आहे हा 2019 साठी आहे आणि जो डार्क कलर आहे 2020 साठी आहे. इथे देखील दिलेला आहे बघा, फेंट 2019 आणि डार्क जो आहे तो 2020. ओके, आता काय विचारले बघा. व्हॉट इज द एव्हरेज ऑफ द नंबर ऑफ स्टुडंट्स हु ऑप्टेड फॉर फिजिक्स फॉर
2 इयर्स म्हणजे दिलेल्या 2 वर्षामध्ये फिजिक्स मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा निवडलेलं आहे त्यांचे ऍव्हरेज काढा. फिजिक्स कुठे गेला? पकडा याला फिजिक्सला. इथे फिजिक्सला 2019 मध्ये 90 विद्यार्थी होते आणि 20 मध्ये 70 विद्यार्थी होते. दोघांचं ऍव्हरेज काढायला लावलं. एवढा सिंपल आहे. म्हणजे 90 प्लस 70 आणि दोनच क्वांटिटी म्हणजे डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 160 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं? 8 दुने 16 म्हणजे किती आलं? 80 या ठिकाणी आलेलं आहे. आन्सर विल बी 80. क्लिअर. क्वेश्चन नंबर 6 काय म्हटले बघा. डिफरन्स इन दी नंबर ऑफ स्टुडंट्स. काय म्हटले यांनी? डिफरन्स इन दी नंबर ऑफ स्टुडंट्स इन बोथ दी इयर्स इज मॅक्सिमम इन विच ऑफ दी फॉलोइंग सब्जेक्ट. 2019 आणि 20 असा कोणता विषय आहे की जिथे डिफरन्स त्या सब्जेक्टला जास्त आहे? बघा इथे 70 होते बरोबर ना, इथे 80 होते म्हणजे 10चा डिफरन्स आहे. इथे तुमचे 100 होते इथे 80 आहे म्हणजे 20चा डिफरन्स आहे. इथे 70 होते इथे 90 होते बरोबर, डिफरन्स 20चा आहे. इथे 70 इथे 60 म्हणजे डिफरन्स 10चा. इथे 80 आणि इथे 50 डिफरन्स कितीचा आहे रे? 30चा. मग कोणत्या सब्जेक्ट मध्ये जास्त डिफरन्स आहे? बायोलॉजी. हे तुमचा आन्सर काय असणार आहे? बायोलॉजी. सो रीड करता आला पाहिजे, क्वेश्चन समजून घेता आला पाहिजे, लगेच तुम्हाला आन्सर समजेल. क्वेश्चन नंबर 7. बाय हाऊ मच पर्सेंटेज इज द नंबर ऑफ स्टुडंट्स. समजून घ्या काय म्हटले. बाय हाऊ मच पर्सेंटेज इज द नंबर ऑफ स्टुडंट्स who opted for chemistry in 2019 more than the number of students who opted for the biology in 2020. समजून घ्या. ज्या वेळेला कधी पर्सेंटेज इन्क्रीज किंवा डिक्रीज म्हणजे मोर किंवा लेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. समजून घ्या. पर्सेंटेज इन्क्रीज ऑर डिक्रीज असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर लक्षातच ठेवायचं त्याचा फॉर्म्युला असतो डिफरन्स डिवायडेड बाय ओरिजिनल किंवा ज्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह विचारले, ज्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह विचारलं तो घ्यायचा इंटू तुम्हाला 100 करायचंय. काय टेन्शन घेऊ नका. बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा डेटा लिहून घेतोय 2 याचा. काय म्हटले बघा. इन हाऊ मच पर्सेंटेज इज द नंबर ऑफ स्टुडंट हु ऑप्टेड फॉर केमिस्ट्री इन 2019. काय टेन्शन न घेऊ. केमिस्ट्री 2019 आपण चेक करूयात. कुठे केमिस्ट्री? इथे केमिस्ट्री. आणि 2019 म्हणजे फेंट. किती विद्यार्थी आहेत? 70 विद्यार्थ्यांनी घेतला. बाकी सगळं सोडून द्या. ठीक आहे. मोर दॅन द नंबर ऑफ स्टुडंट्स हु ऑप्टेड फॉर बायोलॉजी इन 2020. बायोलॉजी 2020 ला कुठे घेणार आहे बायोलॉजी? इथे बायोलॉजी आणि डार्क म्हणजे तुमचा 50. ठीक आहे. ह्या दोघांमध्ये पर्सेंटेज इन्क्रीज किती झालं? पण विथ रिस्पेक्ट टू बायोलॉजी विचारले कारण हे 2 नंबरला आहे. ओके. मग काय सांगितलं? दोघांचा डिफरन्स वरती दोघांचा डिफरन्स म्हणजे 70 मायनस 50 डिवायडेड बाय जो ओरिजिनल. आता ओरिजिनल असा शब्द कुठे नाहीये बरोबर ना, मग त्याच्या विथ रिस्पेक्ट टू कशाचे विचारले? बायोलॉजी. मग तो घ्यायचा डिवायडेड बाय 50 इंटू मी काय करायला लावले तुम्हाला 100 दॅट इज इक्वल टू वरती किती राहिले? 20 बरोबर ना. हा एक शून्य तुमचा काय झाला? कॅन्सल झाला. हा शून्य इथे येऊन मिळाला. डिवायडेड बाय किती आलं तुमचं? 5. ओके. 5 चोक 20 म्हणजे किती पर्सेंट आले? 40% मोर त्या ठिकाणी तुमचं आन्सर आलेलं आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे ऑलरेडी मी ऍप्टिट्यूड मध्ये देखील तो विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. हे बेसिक विद्यार्थ्यांना माहित नसतं, मग हे देखील क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह होत नाही. क्लिअर. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8 to 10. आता 8 to 10 मध्ये जर तुम्ही पाहिलं, 8 to 10 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 8 to 10 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? आता इथे ग्राफ दिलाय. ओके. म्हणजे पहिला टाईप तुमचा पाय चार्ट असू शकतो, दुसरा तुम्हाला बार चार्ट असू शकतो आणि तिसरा तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी ग्राफ त्या ठिकाणी देऊ शकतात. काही टेन्शन घ्यायचं नाही. बघूयात आपण काय म्हटले क्वेश्चन मध्ये. बघा. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. द फॉलोइंग लाईन चार्ट शोज द बर्थ रेट. काही टेन्शन नका घेऊ. बर्थ रेट दिलाय. ओके. आता बर्थ रेट जर तुम्ही बघितलं फेंट मध्ये बर्थ रेट आहे म्हणजे हा वरचा बर्थ रेट आहे. ओके. आणि डार्क मध्ये तुमचा डेथ रेट आहे म्हणजे हा खालचा तुमचा डेथ रेट आहे. मी याला लिहून टाकतो. हा तुमचा बर्थ रेट झाला. ओके. आणि हा जो तुमचा आहे बरोबर ना, हा तुमचा काय झाला? डेथ रेट त्या ठिकाणी झाला. तुम्हाला समजावून म्हणून इथे लिहून ठेवलं. ओके. हा त्याच्यासोबत त्यांनी आणि कोणत्या 4 कंट्रीसाठी दिले? मग ए साठी दिले, बी साठी दिले, सी साठी दिले आणि डी साठी दिले. तुम्हाला डेटा रीड करता आला पाहिजे. आता ए साठी जर तुम्ही पाहिलं बरोबर ना, तर तुमचा डेथ रेट 5.3 आहे आणि बर्थ रेट तुमचा 7.6 आहे. बी साठी जर बघितलं तर तुमचा डेथ रेट 6.6 आणि तुमचा बर्थ रेट 8.3. ठीक आहे. सी साठी जर बघितलं 2.4 तुमचा डेथ रेट आहे आणि बर्थ रेट तुमचा 4.3 आहे आणि डी साठी 1.7 तुमचा डेथ रेट आहे आणि 2.1 हा तुमचा बर्थ रेट आहे. क्लिअर. आता विचारले का पहा, त्याच्यासोबत त्यांनी फॉर्म्युला देखील दिलाय. तो सुद्धा आपल्याला काही वापरायची गरज नाही म्हणजे आपण स्वतः काही डोकं वापरायची गरज नाही. लागला तर हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करायचा.
काय म्हटलंय बघा, पॉप्युलेशन इन्क्रीज जर तुम्हाला काढायचं असेल, बरोबर ना, कोणत्याही कंट्रीचं, तर त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलाय बर्थ रेट मायनस डेथ रेट इंटू पॉप्युलेशन डिवायडेड बाय 1000. आता त्यांनी 1000 दिले तर 1000च घ्यायचं. एखादा म्हणाला मी 100 ने डिवाइड करायचो, स्वतःचं डोकं वापरायचं नाही, त्यांनी जे दिले ते त्या ठिकाणी घ्यायचंय. ओके, आता काय म्हटले बघा, बघा काय म्हटले, इफ द पॉप्युलेशन ऑफ कंट्री बी इज 20 मिलियन. आता सगळ्यात पहिल्यांदी जे पॉप्युलेशन आहे 20 मिलियन म्हणजे काय, 20 लिहून घेतलं. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 10 लाख म्हणजे काय 10⁶, म्हणजे एवढं पॉप्युलेशन आहे. 20 इंटू 10⁶ एवढं पॉप्युलेशन आहे. ओके, बिगिनिंग ऑफ द इयर 2014 बाय हाऊ मच वुड इट्स पॉप्युलेशन इन्क्रीज इन दिस इयर. किती इन्क्रीज झालं. आता पॉप्युलेशन इन्क्रीजचा फॉर्म्युला त्यांनी दिलाय, कशासाठी काढायचे, बी साठी काढायचे. ओके, सो दॅट इज इक्वल टू, लिहून घ्यायचे व्हॅल्यू गिवन दिलेले. ओके, बी कुठे गेला, इथे बी आहे, बरोबर ना. बी साठी पॉप्युलेशन इन्क्रीज काढायचं. मग बर्थ रेट किती आहे रे, बर्थ रेट बघा वरती 8.3 मायनस डेथ रेट, डेथ रेट किती रे 6.6 इंटू काय म्हटले पॉप्युलेशन, पॉप्युलेशन किती आहे 20 इंटू 10⁶ डिवायडेड बाय किती करायचं रे 1000. त्यांनी दिलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये, मी डोकं लावलेलं नाही. ओके, आता हे 3 शून्य आणि याचे 3 शून्य डायरेक्ट कॅन्सल, म्हणजे डायरेक्ट इथं 10⁻³ राहिला. क्लिअर. आता 8.3 मधून 6.6 गेले बघा, 6.6 नंतर तुमचं 7.6 येतं, म्हणजे एकचा डिफरन्स राहिला. ओके, म्हणजे 7.6 पासून तुमचे 4 आणि 7 म्हणजे 1.7 राहिलेत. ओके, 1.7 ओके इंटू तुमचं 20 इंटू किती राहिले 10⁻³ त्या ठिकाणी राहिले. बरोबर, हे 17 म्हणजे 1.7 ला 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 17 गुणिले 2 इंटू 10⁻³ किती आले 3 आले. 17 गुणिले 34, 34 इंटू 1000 म्हणजे 34,000. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. फॉर्म्युला दिलाय, फक्त व्हॅल्यू पुट करायच्या होत्या, काहीही करायचं नव्हतं, म्हणून ग्राफ तुम्हाला रीड करता आला पाहिजे. क्लिअर. चला क्वेश्चन नंबर 9 काय म्हटले बघा, बाय व्हॉट पर्सेंट इज द बर्थ रेट ऑफ कंट्री बी मोर दॅन दॅट ऑफ कंट्री सी. आलं का इथं तुमचं, बाय व्हॉट पर्सेंट, बरोबर ना, त्यांनी मोर विचारले, मोर म्हटलं म्हणजे काय आलं तुम्हाला इथे, परत तोच फॉर्म्युला आला, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, पर्सेंटेज इन्क्रीज ऑर डिक्रीज इज इक्वल टू दोघांमधला डिफरन्स ओरिजिनल किंवा काय विथ रिस्पेक्टिव्ह. आता विथ रिस्पेक्टिव्ह खालच्याचे विचारले. ओके, म्हणजे काय येणार आहे ते तुमचा फॉर्म्युला सगळ्यात पहिल्यांदा आपण काढून घेऊयात. ठीक आहे, काय म्हटले कंट्री बी, बरोबर ना, बर्थ रेट काय विचारले, बर्थ रेट विचारले कशाचा, कंट्री बी चा, तो लिहून घेऊयात. त्याच्यानंतर कशाबद्दल बोलले त्या ठिकाणी, बर्थ रेट बद्दलच बोलले, बर्थ रेट बद्दलच बोलले, पण सी बद्दल बोलले. ओके, तो बी चा बर्थ रेट बघा कुठे, बी चा बर्थ रेट आहे 8.3, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि सी चा जो बर्थ रेट आहे तो किती आहे 4.3, किती आहे 4.3. क्लिअर. हा, आता तुम्हाला काय विचारले, पर्सेंटेज इन्क्रीज. मग मला सांगा आता दोघांमधला डिफरन्स म्हणजे किती 8.3 मायनस 4.3 डिवायडेड बाय विथ रिस्पेक्टिव्ह हा विचारलाय, म्हणून 4.3 घेतला, 100 ने काय केलं मल्टिप्लाय केलं, वरती किती आलं 4 आलं, आणि हे 100 ने मल्टिप्लाय केलं, 400 डिवायडेड बाय 4.3. आता एकदम लॉजिकली विचार करायचा आहे. आता 4.3 ने मल्टिप्लाय डिवाइड करता येत नाही ना, 4 ने करून बघा रे, 4 ने केलं तर तुमचं आन्सर किती येते 100 येते, आणि 4.3 ने केलं त्याच्यापेक्षा कमी येईल, जास्त कमी येणार नाही, थोडं कमी येईल. मग 100च्या आसपास कोणतं आन्सर दिसतंय 93.02. एवढं डोकं तुम्हाला लावता आलं पाहिजे. मग आता इथं येऊन जर कॅल्क्युलेशन तुम्ही सोडून दिले त्याचा काहीही अर्थ उरणार नाही. मी 4.3 आहे ना, तर 4 ने डिवाइड करून बघितलं, अप्रॉक्सिमेटली मला 100 भेटते, बरोबर ना. मग 100च्या आतमध्ये, कारण की 4.3 खाली आहे, जास्त आकडा आहे, म्हणजे आन्सर कमी येणार आहे, म्हणजे 100 पेक्षा थोडं कमी, थोडं कमी म्हणजे तुमचा 7.5 येणार नाही, 23 येणार नाही, 63 येणार नाही, 93च्या आसपास तुमचं काय येणार आहे आन्सर त्या ठिकाणी येणार आहे. क्लिअर. चला बघूयात क्वेश्चन नंबर 10. व्हॉट विल बी दी रेशो ऑफ नंबर ऑफ डेथ इन कंट्री ए टू द नंबर ऑफ बर्थ इन द कंट्री सी. आता खूप लॉजिकली जर विचार केला, इथे बर्थ रेट दिलेत बघा, दोन्हीकडे रेट म्हटले, बरोबर. आणि जर तुम्हाला पॉप्युलेशन काढायचं असेल, तुम्हाला जर हे काढायचं असेल डेथ आणि बर्थ काढायचं असेल, तर तुम्हाला पॉप्युलेशन माहित असलं पाहिजे. इथे कुठेही दिलेलं नाही, म्हणून हे तुम्ही डिटरमाइन करू शकणार नाहीत. क्लिअर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 11 to 12. आता अशा टाइपचा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो डेटा इंटरप्रिटेशन मध्ये. तुम्हाला एक टेबल देतील,
बरोबर, हा एक तुम्हाला टेबल देतील आणि ह्या टेबलमध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देईल, तो तुम्हाला समजून क्वेश्चनचे आन्सर त्या ठिकाणी करायचे. काही टेन्शन नका घेऊ. आता इथे मला सिंपल गोष्ट सांगा, तुम्हाला सिटी दिल्यात भोपाळ, जबलपूर, सटाणा, बरोबर, सतना, रेवा आणि ग्वालियर. ओके, पॉप्युलेशन किती आहे? भोपाळमध्ये आहे 1089, इथे आहे 968, इथे आहे 1210, इथे आहे 1815, इथे आहे 1547. आता तिने रेशो दिलाय मेन अँड वुमेन, म्हणजे मेल आणि फिमेलचा रेशो दिलाय. बरोबर, म्हणजे जर 5 मेन असतील तर तुमच्या 4च वुमेन असतील. 3 जर मेन असेल तर त्या ठिकाणी एकच फिमेल असेल. 3 जर तुमचे मेल असतील तर 2च फिमेल असतील. 8 जर मेल असतील तर 7च फिमेल असतील आणि 4 जण मेल असतील तर 3च त्या ठिकाणी फिमेल असतील. ठीक आहे, असा डेटा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटले बघा, व्हॉट इज द ऍव्हरेज पॉप्युलेशन ऑफ ऑल द सिटीज टेकन टुगेदर. अरे ऍव्हरेज काढायला विचारले. ऍव्हरेज म्हणजे काय? या सगळ्यांची ऍडिशन आणि किती आहे? 1 2 3 4 आणि 5, 5 ने डिवाइड करायचं. करूयात आपण. 1089 बरोबर प्लस 1210, 1815 आणि 1547 आणि हा राहिलाय 968. यांची आपल्याला काय करायची? ऍडिशन त्या ठिकाणी करायची. बघा, 7 आणि 8 तुमचे 15, 15 आणि 5 किती झाले तुमचे? 20, 20 आणि 9 किती झाले त्या ठिकाणी? 29. ओके, म्हणजे हा 9 आणि 2 तुमचा काय आला? हातचा आला. ओके, 8 आणि 2 10, 11, 12. ओके, 12 आणि तुमचे किती आले या ठिकाणी? हे 4 आणि 6 10, म्हणजे किती झाले? 22. हातच्या किती आले इथे? 2 आला. ठीक आहे, हा 8 आणि 2 किती झाले? 10 आणि 12, 12 आणि 5 किती झाले? 17. ओके, 17 आणि 9, 17 आणि 9, जर 17 आणि 9 जर केले 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. ओके, हा 6 आला आणि 2 हातचे आले. 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 6629. 6629 डिवाइडेड बाय काय करायचं तुम्हाला? 5 या ठिकाणी करायचं आहे. ओके, आता 5 1 5. ओके, परत एक राहिला. 5 त्रिक 15, म्हणजे परत एक राहिला. 5 चौक किती झाले? 5 1 5 बरोबर ना. 5 त्रिक 15, परत एक राहिला म्हणजे 12. 5 दुने 10 आणि 2 राहिले परत. 5 5 25, म्हणजे 1325 हा तुमचा त्या ठिकाणी काय येणार आहे? आन्सर त्या ठिकाणी येणार आहे. भागाकार जमला पाहिजे, पाढे पाठ पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुम्हाला ते जमेल. ठीक आहे, 12 नंबरचा क्वेश्चन आता इम्पॉर्टंट आहे. आता तसं बघायला गेलं तर डेटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन आहे, पण रेशियो अँड प्रपोर्शन फार महत्वाचं आहे. हा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर रेशियो अँड प्रपोर्शन, मी जो तुमचा ऍप्टिट्यूडचा अरिथमेटिक रिझनिंग मध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, जो युट्यूबवर घेतला होता, तो ऍज इट इज तिथे अपलोड केलाय. त्याच्यामध्ये जायचं रेशियो अँड प्रपोर्शनचा क्वेश्चन एकदा बघायचा आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला अंदाज येईल मी कसं सांगितलं. तरी देखील इथे देखील सांगतो, फक्त एकदा समजून घ्या. काय म्हटले बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ मेन्स ऑफ भोपाल. भोपालमध्ये किती मेन आहेत, ओके, आणि रेवामध्ये किती मेन आहे, दोघांचा डिफरन्स सांगायचा. पण आता भोपालचे मेन कसे फाइंड करायचे आणि रेवाचे मेन कसे फाइंड करायचे समजून घ्या. इथे तुम्हाला काय करायचं आहे? रेशियो अँड प्रपोर्शन यूज करायचं. आता काही टेन्शन नका घेऊ. बघा, भोपालमध्ये जर बघितलं तर 1089 एवढं पॉप्युलेशन आहे आणि 5:4 एवढं तुमचं प्रपोर्शन आहे मेल आणि फिमेलचं. बघा, मेल आणि वुमेन, ओके, मेन अँड वुमेन यांचा जो रेशो आहे हा तुम्हाला दिलाय 5:4. याचा अर्थ काय बघा, समजून घ्या. मी जर 9 भाग केले याचे जर मी 9 भाग केले तर त्यातील 5 भाग हे मेन आहेत आणि 4 भाग हे तुमचे वुमन आहेत. काही टेन्शन नका घेऊ. एवढं पॉप्युलेशन आहे, त्याचे जर मी 9 भाग केले, 5 आणि 4 9 जर भाग केले, त्या 9 भागापैकी 5 भाग हे तुमचे काय आहेत? मेन, आणि उरलेले 4 भाग हे तुमचे काय आहे? वुमेन. समजतंय ना? मग मला 5 भागाची किंमत काढायची, 4 भागाची किंमत काढायची. त्याच्या आधी मी एका भागाची किंमत काढतो. काही टेन्शन नका घेऊ. बघा इथे टोटल किती झाले रे? टोटल किती भाग करायचे आहेत मला? 9. कशाचे 9 भाग करायचे? 1089 चे 9 भाग करायचे, बरोबर ना? मग एका भागाची किंमत किती रे? एका भागाची किंमत किती? 9 भागाची किंमत 1089 आहे. मग एका भागाची किंमत काय? 9 ने डिवाइड करा. सांगा, 9 1 9, 9 दुने 18 आणि परत 9 9 9 1 9, म्हणजे एका भागाची किंमत 121 आहे, बरोबर? मग त्याच्यात किती भाग मेनचे आहेत? 5 भाग आहे. म्हणजे भोपालमध्ये मेन किती झाले? 121 गुणिले 5. विषय संपला. कळत आहे का? 121 गुणिले 5 हे भोपाल मधले मेन झाले. तसंच तुम्हाला रेवा मधले विचारलेत. काही टेन्शन नका घेऊ. हे तुमचं भोपालचं झालं, हे तुमचं झालं भोपाल. ओके, तसंच तुम्हाला कुठले विचारलेत? रेवा.
ठीक आहे, रेवा. सांगा मला मेन टू वुमन हा जो रेशो आहे किती दिलाय तुम्हाला? 8:7, बरोबर ना? 8:7. मग टोटल किती भाग करायचे तुम्हाला? टोटल 8 अधिक 7 दॅट इज इक्वल टू सांगा 15 भाग करायचे. कशाचे 15 भाग करायचे? कशाचे 15 भाग करायचे? 1815चे. 1815चे, बरोबर ना? मग एका भागाची किंमत किती रे? इथे काय केलं होतं? 9 ने डिवाइड केलं. तसंच इथं आता 15 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे 1800 एकाच भागाची किंमत 1815 डिवाइडेड बाय व्हॉट? 15. सांगा मला 15 एक 15, 3 राहिलेत, बरोबर ना? किती राहिले? 3 राहिले म्हणजे 31. 15 दुने 30 आणि परत 15 एक 15. हे झाली एका भागाची किंमत. पण मेन किती आहेत? 8 भाग आहेत. एका भागा म्हणजे 8 नी काय करा या ठिकाणी? मल्टिप्लाय करा. म्हणजे एवढे काय झाले तुमचे आता? मेन झाले. कुठं? रेवामध्ये. दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. बघा 8 वेळा 121 आहे आणि इथं 5 वेळा 121 आहे. दोघांचा डिफरन्स किती? 3 वेळा 121. 3 वेळा 121 म्हणजे 3, 6 आणि 3 363. 363 हे असेल तुमचं आन्सर. डोकं शांत ठेवावं लागेल. डेटा इंटरप्रिटेशन आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला तुम्हाला डोकं त्या ठिकाणी शांत ठेवावं लागेल. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा कोर्स आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जायचं, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. हा कोर्स नक्की प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी घेणार आहे. पुढच्या 3-4 दिवस कंटिन्युअसली हे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आणि प्रॅक्टिस त्या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे. आता बाकीचे जे सर्व व्हिडिओ आहेत जे राहिलेले आहेत ते एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे त्यावर त्या ठिकाणी अपलोड होतील. व्हिडिओ पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.